कणकवली शहरातून जाणाऱ्या उड्डाण पुलाखालील अतिक्रमणे हटविण्याबाबत नगरपंचायत प्रशासन, पोलीस व आरटीओ विभाग यांची संयुक्त कारवाई सुरू असतानाच काही नागरिकांनी त्याला विरोध केला। महामार्गानजीक आम्ही वर्षानुवर्षे वाहने लावत आहोत। उड्डाण पूल होईल त्यावेळी उड्डाण पुलाखालील तुम्हाला वाहने उभी करता येतील असे आम्हाला त्यावेळी तोंडी आश्वासन मिळाले होते। मात्र आज तुम्ही वाहनधारकांवरती विनाकारण कारवाई करत आहात। एक वेळ उड्डाण पुलाखालील खासगी गाड्या काढा, मात्र व्यावसायिक करण्यासाठी उभ्या असलेल्या गाड्या तुम्ही काढायच्या नाहीत असा इशारा काही नागरिकांनी दिला। यावेळी कणकवलीचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी नागरिकांशी चर्चा केली। मात्र चर्चेवेळी कणकवली नगरपंचायतचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी तेथे उपस्थित नव्हते। यावेळी भाजपचे सुरेश सावंत, संदेश बांदेकर सह अन्य उपस्थित होते। मालकांना चालकांना सर्वांना जो कारवाई झाली तो नंतर सांगत बसायचं नाही। भाजीपाला हे आमचं कमर्शियल बाबतीत सांगितलं, प्रायव्हेटचा आमचा गाडी मात्राचा संबंध नाही। आमचं एवढं कमर्शियल जे आहे त्या हेरिटेजसाठी आम्ही आता तुमचं कमर्शियल वाहनावाले आता इथे बघणारे 100 जण असतात, आम्ही कसं सांगणार काल असेल तुम्ही निघून जाणार। कुठे आपण बाहेर मोठ्या सिटीमध्ये गेलो, टर्मिनल असतो, ट्रक टर्मिनल असतो, बस टर्मिनल असतो, त्या टर्मिनलच्या बाहेर जर आम्ही लावल्या तर तुम्ही आता कारवाई करण्यास आमची कोणतीही हरकत नाही। पण टर्मिनल या तुम्ही मग आम्ही लावतो, लावणार कुठे? त्या पत्रकार कोण छापतात त्यांना सांगा, तुम्हाला पण घराला चिरे लागणार, वाळू लागणार, घरं ज्यांची बांधून झाली ते मोकळे आहेत, पण त्या लागणार ना, मग आम्ही लागणार ना। गाड्या गाड्या म्हणजे काय लावतो बरोबर नाही। प्रायव्हेट गाड्या ज्या आहेत त्या लावतो, कमर्शियल ज्या गाड्या ज्या आहेत त्याच्यासाठी टर्मिनल द्यावंच लागतं। हा जो GR आहे ना, तो GR काढा, त्या GR मध्ये तुम्हाला सगळं मिळणार। तुम्ही म्हणाल प्रत्येक गाडी घ्या, एका ट्रान्सपोर्टला 100 गाडी दारात लावून कसं होणार? हा पर्यटन जिल्हा आहे, आता तिथे गाड्या लागल्या ना, पर्यटक येणार, इथनं उतरणार, त्या गाडीत बसणार, त्याने कुठे घराकडे लावायची? तो कधी फोन करणार, गाडी येणार कधी आणि तुमचा जिल्हा पर्यटन होणार कधी? हे नाही हो, आम्ही टॅक्स करतो, आम्ही हक्कदार आहोत या रस्त्यावरती। त्या नगरपालिकेने द्यावं आम्हाला पार्किंग, हो इथे पार्किंग करा, आम्ही हलवतो, त्याच्या बाहेर आम्ही जाणार नाही। आम्हाला इथनं गाड्या ज्यावेळी हलवतो, तुम्ही आरटीओ नव्हता आणि नगरपालिकेचे लोक होते, आम्ही गाड्या हलवत नव्हतो त्यावेळी। ते काय बोलले, तुम्ही ब्रिज बांधा, त्याच्या गाडी खाली लावा, हे आमचा करार लेखी जरी झालेला नसला तरी तोंडी करार झालेला आहे। 40 वर्ष झाली आम्ही इथे पार्किंग करतो, आज नाही। आणि पूल बांधतेवेळी आम्हाला सांगितलं तुमच्या गाड्या पुलाखाली लावायचं म्हणून। आम्ही पहिले इथे होतो, त्याच्यानंतर पुढे गेलो। मी सुरेश सावंत, ट्रक चालक मालक संघटनेचा अध्यक्ष, सगळ्या विषयात असतो। किती काय असलं अन्याय झाला की आम्ही आहे। तोपर्यंत गेट लागणार, उतरणार ही धमकी आम्हाला देऊ नका। जर कोणी गेला आम्ही टॅक्स करतो, आम्ही सर्वस्वी त्याच्या हक्क आहे आमचा। कुठे लावायचे तुम्ही सांगणार, तिथेच लावणार, जागा तर पाहिजे साहेब। आमचं साहेब म्हणणं काय, प्रायव्हेट गाड्या आहेत काढा, पण कमर्शियल ज्या गाड्या आहेत त्याला तुम्ही टर्मिनल एक आम्हाला तुम्ही द्यायला सांगा नगरपंचायत। आम्ही मागे ते सगळं केलेलं आहे। त्यावेळी त्यांनी आम्हाला काय सांगितलं, जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही ब्रिज खाली लावा। लेखी दिलेलं नाही, तोंडी झालेलं होतं। म्हणजे झालं, तुम्ही दिल्यानंतर आम्ही बाहेर जर लावली तर आमचा गुन्हा आहे। तुम्ही काही प्रॉब्लेम झाली, आम्ही इथे पार्किंग आहे, खर्च झाले 15 दिवस आतमध्ये होतो, या असोसिएशनसाठी 15 दिवस आतमध्ये होतो। त्याच्यामुळे कुठच्या गोष्टी तेव्हापासून आमच्या मस्तकाचं कारण ते आहे, कारण पहिल्यापासून आम्ही सांगत होतो आम्हाला आमची जागा द्या, 40 वर्ष जागा आम्हाला मिळाली नाही।
त्यांनी स्वतःहून सांगितलं, पहिल्यांदा पंपाच्या समोर आम्ही गाड्या लावायचो, त्याच्यानंतर स्टेट बँकेची तिथे जाऊन सांगितलं, आम्ही स्वतःची जागा झाली की आम्ही तुम्हाला तिथे स्टे करतो म्हणून सांगितलं. ब्रिज झालं, ब्रिजच्या हायवेचं काम आलं, हायवेचं काम झालं सांगितलं तुमचं हायवेचं काम पुन्हा लगेच ब्रिजच्या खाली लावा. आता हे कोण प्रत्येक लेखी देत नाही, लावा म्हटलं तर कोणी उगा कसं कोण लावणार नाही कुठे. हे आमचं कमर्शियल बाबतीत सांगितलं, प्रायव्हेटचा आमचा काळी मात्राचा संबंध नाही. आमचं एवढं कमर्शियल जे आहे त्या एरियासाठी आम्ही आता तुमचं कमर्शियल वाहनावाले आहेत का? हे आता काय शोधा, कायद्यात काय? लक्षात घ्या काय सांगतो. आता इथे बघणारे 100 जण असतात, त्याला कोण ते म्हणलं की आम्ही कसं सांगणार ते काल असेल तुम्ही कोण जाणार. नाही, आता समजा कुठे आपण बाहेर मोठ्या सिटीमध्ये गेलो टर्मिनल असतो, ट्रक टर्मिनल असतो, बस टर्मिनल असतो, या टर्मिनलच्या बाहेर जर आम्ही लावल्या तर तुम्ही आमच्यावर कारवाई करण्यास आमची कोणतीही हरकत नाही. पण टर्मिनल या तुम्ही मग आम्ही लावतो, मला लावणार कुठे. आणि त्या पत्रकार कोण छापतात त्यांना सांगा तुम्हाला पण घराला चिरे लागणार, वाळू लागणार, घरं ज्यांची बांधून झाली ते मोकळे आहेत, पण त्या लागणार ना. मग आम्हीच असणार ना. गाड्या म्हणजे काय योजन लावतो हे काय बरोबर नाही. आम्ही गाड्या लावायच्या तेव्हा गाड्या मोजक्या होत्या, गाड्या इतक्या जास्त नव्हत्या. मग त्यांनी तिथे आम्हाला लावणार, म्हणजे पेट्रोल पंप होता, पेट्रोल पंपाच्या तिथे आम्ही गाड्या लावायच्या. त्याच्यानंतर त्या कारवाई करायला लागल्या. तर समीर नलावडे साहेब हे झाले, त्यांनी तिथून आम्हाला इकडे ट्रान्सफर केलं, कुठे स्टेट बँकेच्या समोर. त्यावेळी त्यांनी आम्हाला काय सांगितलं, जोपर्यंत हे होत नाही, तेव्हा ब्रिज झालेला नव्हता, तोपर्यंत तुम्ही इकडे गाड्या लावा, इकडे स्टेट बँकेच्या समोर. झालं, ठीक आहे. त्याच्यानंतर ब्रिज झाला, त्यावेळी आमचा परत प्रश्न आला की आम्हाला तुम्ही एक जागा आम्हाला टर्मिनल द्या. तर तेवढ्यापर्यंत अजूनपर्यंत टर्मिनल मिळालेलं नाही. आणि तुम्ही ऐकून घ्या, ज्यावेळी ते येतात त्यावेळी लेखी तुमच्या गोष्टी देत नाही. त्याच्यामुळे आमच्याकडे लेखी तुम्ही दाखवा म्हणजे आमच्याकडे दाखवायला काही नाही, पण शब्द आणि हे त्याच्यात ते ताळमेळ चालून जातं. आता ऐकून घ्या. त्याच्यानंतर ज्यावेळी ब्रिजचं काम आलं त्यावेळी आम्ही तो सांगितलं, त्यावेळी सांगितलं जोपर्यंत तुम्हाला टर्मिनल तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुम्ही ब्रिजच्या खाली गाडी लावा. म्हणजे मी कमर्शियल गाड्यांचं बोलतो, प्रायव्हेट गाड्यांचं बोलत नाही. कमर्शियल जेवढ्या गाड्या आहेत त्या कमर्शियल सगळ्या गाड्यांचं मी बोलतो. त्याच्यामुळे जोपर्यंत तुम्ही टर्मिनल आम्हाला देत नाही तोपर्यंत आम्ही याच्या ब्रिजच्या खाली गाडी घालणार नाही. आणि जर तुम्ही आमच्या केस जर घातलात तर सगळे युनियन मार्फत आम्ही तुमच्या पुढची कारवाई आमच्या पद्धतीने करणार. पहिली चक्का जाम, नंतर पहिला चक्का जाम, आणि आम्ही तुम्हाला सांगणार की आम्हाला पहिला टर्मिनल द्या. आणि रितसर देतो, त्याचा प्रश्नच नाही. आम्ही आतापर्यंत रितसरच आलो, आम्ही कुठच्या वाकड्या मार्गाला नाही जात. आणि वाकड्या मार्गाला गेलो तर हे येतात सरळ वाकड्या मार्गाला जाण्याचा काही प्रश्न येत नाही. मॅडमला सांगितलेलं आहे एक मीटिंग लावा आणि एक त्यांना डेपो द्या, जेणेकरून एक 100-200 गाड्या असतात मग डेपोनंतर बाहेर उभ्या राहून जे बी जागा द्यायची पूर्ण द्या, जास्त वाहनं बसतात. बरोबर, शॉर्टकट द्या, पुन्हा वाहनं बरोबर. आणि ती दिल्यानंतर जर आम्ही गाड्या जर बाहेर लावला तर तुम्ही केलेल्या कारवाईला आम्ही अजिबात आडवा येणार नाही. स्वतःहून जेलमध्ये गेले अनेक वर्ष आम्ही या रस्त्यावर गाड्या लावत होतो. ज्यावेळी ब्रिज बांधायचा वेळ आला त्यावेळी आम्ही सांगितलं आम्हाला पार्किंग द्या, आम्ही जातो. त्यावेळी काय करार झाला, एक तोंडी करार झाला की नगरपालिकेने काय सांगितलं, आम्ही तुम्हाला पर्यायी जागा देतो, तोपर्यंत ब्रिजच्या खाली गाड्या तुमच्या असू, असा विषय त्यावेळी झालेला होता. आम्ही जोपर्यंत आम्हाला टर्मिनल देत नाही किंवा गाड्या लावायला पर्यायी जागा देत नाही तोपर्यंत गाड्या आम्ही कुठे नाही यायच्या त्या तरी सांगा ना. अमुक ठिकाणी लावा या काढा आणि अमुक ठिकाणी, शेवटी आम्ही टॅक्स भरतो गव्हर्नमेंटला. आणि मग टॅक्स भरल्यानंतर आम्हाला कुठेतरी लावली पाहिजे. रस्त्यावर लावली तर हे होणार, ट्रॅफिक जाम होणार. आणि त्यासाठी आम्ही याला विरोध करतोय. आणि आम्ही सन्माननीय पालकमंत्री, प्रांतसाहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करू. आणि ही कारवाई करत असताना हे कोणालाच विश्वासात घेत नाहीत. फक्त पोलिसांना आणि RTOला फोन लावतात, धमकी देतात की गाडी टोचनने उचलणार. कसं वाटतंय सांगा बघू, पोटासाठी केलेला धंदा एखाद्याची टोचन लावणार म्हणून तर गाडी तो पैसे देतो, टॅक्स भरतो, सगळं करत असताना तर लोकांना वाईट वाटते ना. आणि म्हणून सगळ्या लोकांनी मला बोलवून घेतलं आणि याला विरोध करा, आम्ही तुमच्या पाठीचे म्हणून सांगितलं. जोपर्यंत टर्मिनल जागाची जोपर्यंत गाडी लावायला देत नाहीत तोपर्यंत गाड्या इथनं हलवणार आम्ही नाही. केलं पाहिजे ना. हे जे बाबा ट्रकवाले आहेत त्यांच्याशी विचारविनिमय केला पाहिजे, बोललं पाहिजे, याची मीटिंग तर लागली पाहिजे.
काय ट्रकवाले आहेत म्हणून टोचनला उचलणार कोणतरी आहेत ना. आणि या कणकवली शहरात जे आजूबाजूच्या गावचे लोक येतात ते पोट भरायसाठी येतात, काय शोसाठी इथे गाड्या लावलेल्या नाहीत ना साहेब. आणि आमच्याशिवाय पर्याय आहे का नगरपालिकेला? किंवा हे जे कणकवली हे जे एवढं सुशोभित झालंय याच्यात आमच्या लोकांचा सहभाग तर आहेच ना. भेटता येत नाही कशाला? आता जसं सांगितलं RTOने की ह्या कायमस्वरूपी मोडक्या तिडक्या गाड्या आहेत लागलेल्या दिसतात, त्यामुळे ते विद्रूपपणा येतो पुलाखाली. ते आमच्यासाठी गेलेले नाहीत, ते सगळ्या गाड्या म्हणून गेलेले नाहीत. ज्या गोष्टीने शहराला विद्रूपपणा येतो अशा गोष्टी हटवा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. पालकमंत्र्यांकडे मागणी करणार की आम्ही नगरपालिकेकडे तीच की पर्याय आम्हाला जागा द्या पार्किंगसाठी. कुठे जाणार आम्ही? प्रत्येक जण काय आपल्या घरी नेऊन पार्किंग करू शकत नाही. भाडं कधी येणार? त्यावेळी तो ड्रायव्हर आणि गाडी तिथे हजर पाहिजे ना. पार्किंग द्या. आता पर्यटन जिल्हा आम्ही म्हणतो, समजा इथे स्टँडच्या समोर जर गाड्या लागलेल्या नसतील तर पर्यटक जाणार कसा आणि मग पर्यटन होणार कसं? हा, ते आम्ही पालकमंत्र्यांना विनंती करू, साहेबांना आम्ही सांगू, साहेब याचा विचार करा, आम्हाला जागा द्या, आम्ही गाड्या सगळ्यांना हलवायला सांगू. विराज गोसावी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, सिंधुदुर्ग.